बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. या 15व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 125 ओव्या झालेल्या आहेत आणि पहिलाच श्लोक चालू आहे सध्या. भाग 4 झालेले आहेत. आज आपण 5वा भाग बघणार आहोत. पण 5वा भाग बघण्याच्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा जो पुरुषोत्तम योग आहे, या योगामध्ये जे जग आहे किंवा जे संसार आहे, बघा आपण जन्माच्या वेळेस सुद्धा आकाश होतं, भूमी होती, नदी नाले होते, समुद्र होता. आपण गेलो तर ही सगळं असणारच आहे. झाडं होती, ही सगळी सृष्टी होती. आपण गेलो तर ते असणारच आहे. हे कोट्यावधी वर्षापासून आहे आणि कोट्यावधी वर्ष हे असंच असणार आहे. याचा अर्थ असा आहे का की हे नित्य आहे, हे कायम असंच आहे. आपल्याला असं वाटतं की हे कायमच आहे. आकाश कायमच आहे, समुद्र कायमचा आहे, सृष्टी कायमची आहे, झाडं झुडपं कायमची आहेत. पण असं आहे का? असं नाही आहे. आकाश बघा, रोजचा सूर्योदय वेगळा आहे. रोजचा सूर्योदयाचा सीन जर तुम्ही पाहिलं तर वेगळा असतो. कधी ढग असतात, कधी नसतात, कधी ढगांचे रेषा असतात, कधी गुलाबी उजेड असतो, कधी लाल असतो, कधी नारंगी असतो, कधी सूर्यच दिसत नाही, नुसते ढग असतात, कधी काळे कुट्ट ढग असतात. काही सांगता येत नाही. हजारो वर्षापासून सूर्य उगवतो पण एकदाही त्याचा सीन रिपीट झाला आहे असेल असं वाटत नाही. म्हणजे ते नित्य आहे का? रोज बदलणार आहे. तसं समुद्राचं आपलं वाटतं समुद्र कोट्यवधी वर्षापासून आहे, अजून राहणार आहे, असं नाहीये. सूर्याच्या उष्णतेने त्याच्या पाण्याचे बाष्प होतं, ते आकाशात जातं, त्याच्यापासून ढग तयार होतात, त्यापासून पाऊस पडतो, पावसाने नद्या तयार होतात, नद्या परत जाऊन समुद्राला मिळतात. मग हे नित्य आहे का? हे नित्य नाही. हे चक्र चालू आहे. हे कायमचं आहे का? तर कायमचं नाहीये. झाडं झुडपं घ्या. काही झाडं 5-10 वर्ष जगतात, काही झाडं 5-50 वर्ष जगतात, काही झाडं 1,000 वर्ष सुद्धा जगणारी झाडं आहेत. पण 1000 वर्षानंतर सुद्धा त्याचं आयुष्य संपतं झाडाचं आणि त्या ठिकाणी दुसरं झाड उगवतं. म्हणजे हे नित्य आहे का? सृष्टी सुद्धा बदलत आहे पण आपल्याला वाटतं हे नित्य आहे. हे जंगल बघा, भीमाशंकरचे जंगल आपण असं म्हणतो की वर्षानुवर्ष तसंच आहे. कोयनेचं जंगल तसंच आहे. पण तसं नाहीये. त्यातली झाडं काही मरत असतात, नवीन झाडं उगवून येत असतात. पावसाळ्यामध्ये गवत येत असतं, ते ह्या हिवाळ्यामध्ये वाळून जातं गवत, परत पाऊस पडला की परत उगवून येतं. म्हणजे हे चक्र, सृष्टीचं चक्र कायम फिरत आहे. आपल्याला असं भासतं की हे, आणि आपण सृष्टीचाच भाग आहोत. जसं वर्षाच्या वर्षाला गवत येतं उगून निघून जातं, तसंच आपण गवतासारखंच आहोत. आपण आलो आहोत. काही दिवसानं आपलं आयुष्य संपलं की आपलं अस्तित्व इथलं संपून जाणार आहे. आपल्या ठिकाण दुसरं, आपली मुलं, त्यांची नातवंड, हे वर्षानुवर्षाचं गवत असं येत राहणार, जात राहणार. याचा अर्थ ही सृष्टी नित्य नाहीये. मग हाच संदर्भ, हेच सर्व या अध्याय नंबर 15 मध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी उदाहरण देण्यासाठी काय सांगितलेलं आहे की ही जी सृष्टी आहे, हा जो संसार आहे, त्याला एक झाड आहे असं त्याची प्रतिकृती पकडलेली आहे. झाडाची उपमा दिलेली आहे. मग हे झाड कसं आहे? हे उलट झाड आहे. त्याची मुळं वर आहेत, फांद्या खाली आहेत, काही मुळं खाली पण आहेत. असं हे झाड आहे. मग हे झाड तयार कसं होतं?
तर झाड म्हणल्यानंतर त्याला बी पाहिजे, बी पासून उगवणार ते झाड. तर ही मायेची बी आहे. ते मायेच्या बी पासून हे झाड तयार होतं. तर झाड तयार होताना बी पासून पहिलं मूळ तयार होतं. बघा, कुठलंही बी घ्या, तर आपण आंब्याचं उदाहरण घेतलं होतं की आंब्याच्या कोयमधून पहिल्यांदा एक मूळ येतं. ते मूळ खाली जमिनीत जातं आणि मग त्याला एक छोटीशी कोवळी पावली फुटते. मग ती मोठी होते. मग अजून 2-3 पालव्या फुटतात. मग त्याला मध्ये एक दांडी येते. त्याला एखादी फांदी फुटते. परत अजून एखादी फांदी फुटते. अशा फांद्या फुटत फुटत ते डेरेदार आंब्याचा वृक्ष तयार होतो. तसंच आहे हे मायेचं जे झाड आहे, मायेच्या बी पासून ते झाड तयार होतं. पहिलं जे मूळ येतं, आता ही प्रत्येक मूळ, पहिलं मूळ, पहिली पालवी, पहिले 3 पानं, परत दुसरी फांदी, ह्या प्रत्येकाला नावं दिलेली आहेत. या प्रत्येकाला उपमा दिलेल्या आहेत. ही झाड म्हणजे काय, उपमाच आहेत. तर त्या उपमा दिलेल्या आहेत. त्या उपमा समजल्या की 15वा अध्याय समजल्यासारखं झालं. एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. आपल्याला थोडंसं अवघड वाटत होतं, पण तेवढं अवघड नाही आहे हे. पाठीमागच्या भागात आपण काय पाहिलं होतं की आता हे जे आपण म्हणतो की पहिलं मूळ म्हणजे काय, दुसरं म्हणजे काय, पहिलं पान कुठलं, ते आता आपण बघूयात. तर जेव्हा ब्रह्माला आत्मस्वरूपाचा विसर पडला, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी माया उत्पन्न होते, आणि ह्यालाच वेदांती मंडळी बीज भाव असे म्हणतात. म्हणजे ब्रह्माला ज्यावेळेस आत्मस्वरूपाचा विसर पडतो, ब्रह्माला पण कधी ना कधी तर आत्मस्वरूपाचा विसर पडत असेल ना, विसर पडल्यानंतर ब्रह्माच्या ठिकाणी माया उत्पन्न होते. ब्रह्माच्या ठिकाणी लगेच माया त्याची जागा घेते. माया अतिशय चंचल आहे, लगेच त्याची जागा घेते, आणि यालाच वेदांती मंडळी बीज भाव असे म्हणतात. म्हणजे याच मायेच्या बीजापासून आता हा वटवृक्ष तयार होणार आहे. कुठला, संसार रूपी, किंवा जग ज्याला म्हणतात ते. कसं, आता बघूया. जेव्हा अज्ञानाने गाढ झोप लागते, तेव्हा त्यालाच मायेचा मोड फुटतो असे म्हणतात. पहिला मोड फुटला, मायेचा पहिला मोड फुटला अज्ञानाने, व त्याच मोडापासून स्वप्न व जागृती ही फले उत्पन्न होतात. स्वप्न आणि जागृती ही पहिली फळं तयार होतात. याप्रमाणे वेदांती लोकांनी निरूपण करण्याची पद्धत आहे. ही सगळी पहिली पद्धत आहे वेदांती लोकांची. पण ते राहू दे, असं म्हणतात, निर्मळ आत्म्याच्या ठिकाणी असणारी जी माया, तिच्या खालच्या व वरच्या बाजूस मुळे निघून त्यांना मायारूपी आळ्यात पाणी मिळून ती मुळे बळकट होतात. आता ही जी माया आहे, ती निर्मळ आत्म्याच्या ठिकाणी असणारी जी माया आहे, तिच्या खालच्या व वरच्या बाजूस मुळे निघून, ही जी बी आहे, माया नावाचं बी आहे, त्याला खालच्या आणि वरच्या बाजूस मुळे निघतात. त्यांना मायारूपी आळ्यात पाणी मिळून ती मुळे बळकट होतात. त्याचं जे आळं आहे, आळं म्हणजे झाडाचे कळेने जे आपण खड्डा खोदतो त्याला आळं म्हणतात. ते मायारूपी जे आळं आहे, त्यात पाणी मिळून त्याची मुळं बळकट होतात. मग त्या मुळास पहिल्या प्रथम देह उत्पन्न होऊन खालच्या बाजूस 4 प्रकारचे अंकुर फुटतात. पहिल्यांदा काय होतं, देह उत्पन्न होतो, आणि खालच्या बाजूस 4 अंकुर फुटतात. याप्रमाणे संसार रूपी झाडाचे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी बळकट झाल्यावर मग त्याला खालच्या बाजूस अंकुराचे झुबके फुटतात. त्यानंतर सत्व तम रजात्मक जो अहंकार, तो 3 पानांचा अंकुर खालच्या बाजूस फुटतो. 3 पानांचा अंकुर पहिला जो खालच्या बाजूस फुटतो, तो कुठला, सत्व रजतमाचा जो अहंकार आहे त्याचा अंकुर फुटतो. नंतर काय होतं, नंतर बुद्धिरूप दुसरी डहाळी फुटून भेदाची बुद्धी होते. दुसरी डहाळी बुद्धिरूपी फुटते. त्या योगाने मनरूपी डहाळीस ओलावा मिळून ती टवटवीत होते. त्या योगाने जी मनरूपी डहाळी आहे ना, तिला
मनरूपी डहाळीस ओलावा मिळून ती टवटवीत होते. याप्रमाणे मूळ बळकट झाल्यानंतर विकल्पाच्या रसाच्या योगाने त्याला चित्त चतुष्टय या 4 कोवळ्या ढाळ्या फुटतात. परत 4 फांद्या फुटतात कोवळ्या चित्त चतुष्ट नावाच्या. मग आकाश, वायू, तेज, पाणी व पृथ्वी हे पंचमहाभूतांचे 5 फोके सरळ वर निघतात. आता हे पंचमहाभूते नसतील तर सृष्टी असेल का? नाही. म्हणजे ह्या पंचमहाभूते जे आहेत हे सृष्टीचाच भाग आहे आणि त्यांच्याशिवाय सृष्टीचं चलनवलनच होत नाही. बघा, सूर्यच नसेल तर सगळं गारठून जाऊ आपण. हवा नसेल तर आपण श्वास कशाने घेणार? पाणी नसेल तर पिणार काय? असं म्हणजे हे सगळ्या गोष्टी आवश्यकच आहे. त्याचप्रमाणे त्या फोकांना श्रोत्रादी पंचेंद्रिये व त्यांचे विषय ही कोवळी विचित्र पालवी फुटते. ही जी फोक आहेत आकाश, वायू, तेज, पाणी आणि पृथ्वी त्यांना पंचेंद्रियांची व त्यांचे विषय ही कोवळी पण विचित्र पालवी फुटते. नंतर शब्दरूपी अंकुर कानाच्या व्याप्ती एवढा फुटून ऐकण्याची इच्छा पूर्ण करतो. मग अंग व त्वचा ही वेल आणि पाने फुटून त्याला स्पर्शरूपी अंकुर येतो आणि मग नाना प्रकारच्या विकारांचे अधिक्य होते आणि पुढे रूप हे पान फुटून डोळा हा भ्रमाने त्याची गोडी घेण्याविषयी धाव घेतो आणि रसरूपी फांदी वेगाने फुटून जिभेस अपार इच्छा उत्पन्न होते. त्याप्रमाणे गंधरूपी कोंब येऊन नाकाची इच्छा प्रबळ होऊन लोभ उत्पन्न होतो. असे हे पंचेंद्रिये याच्या ह्या डहाळ्या याचे हे एक एक पानं फुटतात. याप्रमाणे मन, बुद्धी, अहंकार व पंचमहाभूते अशी जी अष्टधा प्रकृती ती या मायेपासून तयार होते. अशा पद्धतीने ही अष्टधा प्रकृती तयार होते. सृष्टी कशी निर्माण होते कळलं? अशा पद्धतीने बीजापासून ही तयार होते. आता हे जे झाड आहे या झाडाला अश्वस्थ असं म्हणतात. अश्वस्थ म्हणजे काय? तर यातला श्वा जो आहे त्याचा अर्थ उद्या असा आहे. म्हणजे उद्यापर्यंत या प्रपंचरूपी झाडाला एकच प्रकार राहत नाही म्हणून त्याला अश्वस्थ असे म्हणतात. म्हणजे ते झाड कायम बदलतंय, ते शाश्वत नाहीये. आहे असं कायम असं राहतं असं नाहीये. आपण बघतो की एखादं आंब्याचं झाड आहे, आपण बघतो कालही तेवढंच आहे, आजही एवढंच आहे, उद्या पण तेवढंच राहतं. पण तसं नाहीये. त्याची एक एक पानं गळत असतात, आपल्याला ते माहिती नाहीये, आपण लक्ष देत नाही. दुसरी त्याला पालवी फुटत असते, ते आपण लक्ष देत नाही. हिवाळ्याच्या दिवसात त्याला लाल रंगाची कोवळी पालवी फुटते, ते आपण बघत नाही. त्याच्या खोडाला डिंक येतो, ते आपण पाहत नाही. कधीतरी साल निघून पडते, ते आपण पाहत नाही. त्या झाडांना परत मोहर येतो, ते आपल्या लक्षात येतं. आपल्याला फक्त वाटतं की कालचं झाड तसंच आहे, आज पण तेवढं तसंच आहे. पण तसं नाही, ते नित्य बदलत असतं. तसंच हे पण झाड आहे. हे ह्याला म्हणून या नेहमी बदलत असतं म्हणून त्याला अश्वस्थ म्हणजे अशाश्वत असं हे झाड आहे. आता हे अशाश्वत जे झाड आहे ते आपण उदाहरणानिशी आपण पाहिलेलं आहे. आता भाग नंबर 5 मध्ये हेच अशाश्वतच झाडाची काही उदाहरणं आलेली आहेत, ते आता आपण बघूयात. ओवी नंबर 125. महाकल्पाच्या शेवटी उदेलिया उमाळती सृष्टी, तैसेची आणिखेची डांग उठी सासिन्नले. संहार वाते प्रचंडे, पडती प्रलयांतीची सालडे. तव कल्पादीची झुंबाडे, पल्ले जती. रेगे मन्वंतर मनू पुढे, वंशावरी वंशाचे मांडे. जैसी इक्षुवृद्धी काडे न काडे,
जिंकी जेवी कलियुगाती कोरडी, चहुयुगाची साले सांडी, तव कृतयुगाची पेली देवाडी, पुढे पुढती पडे पुढती, वर्तते वर्ष जाये, ते पुढिला मूळहारी होये, जैसा दिवसू जात की येत आहे, हे चोचवेना. जैसा वारियाचा झुळका, सांदा उठावा नव्हे देखा, तैसिया उठती पडती शाखा, नेणो किती. प्रलय कालाचे शेवटी या संसार रूपी वृक्षाच्या देहरूपी शाखा गळून पडतात व पुन्हा जगत उत्पत्तीच्या वेळेस नव्या फुटतात. आता बघा, हा जो संसार रूपी वृक्ष आहे हा वाटतो आपल्याला नित्य, पण नित्य नाही, तो नेहमी बदलत आहे, अशाश्वत आहे. हा अशाश्वत आहे वृक्ष, म्हणून त्याला अश्वस्थ असं म्हणतात. पण हा वृक्ष मग संपतो कधी, तर ज्यावेळेस प्रलय येतो. प्रलय म्हणजे ज्यावेळेस सगळी सृष्टी ज्यावेळेस सगळी लयास जाते, संपून जाते, त्यावेळेस या वृक्षाचं काय होतं ते इथं सांगितलेलं आहे. ही प्रलयाच्या शेवटी या संसार रूपी वृक्षाच्या देहरूपी शाखा गळून पडतात. एक 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 शाखा सगळ्या गळून पडतात आणि काय होतं, व पुन्हा जगत उत्पत्तीच्या वेळी नव्याने फुटतात. ज्यावेळेस परत जगाचे निर्माण होतं त्यावेळेस परत नव्याने फुटतात. संहार काळाच्या प्रचंड वाऱ्याने प्रलयाच्या अंती शरीरे पडतात व त्याचे कल्पाच्या सुरुवातीस पुन्हा झुपकेच्या झुपके उगवतात. हा जो संहार काळ आहे त्यावेळेस प्रचंड वारं असतं, त्या वाऱ्यामुळे प्रलयाच्या अंती शरीरे पडतात व त्यांच्या कल्पाच्या सुरुवातीस ज्यावेळेस परत दुसरं सुरुवात होते, सुरुवातीस पुन्हा झुपकेच्या झुपके उगवतात. अशा पद्धतीने ही सृष्टी प्रलयाच्या वेळेस संपते आणि ज्यावेळेस उषक काल होतो त्यावेळेस परत ही सृष्टी निर्माण होते. मग या मन्वंतरापुढे, मग एका मन्वंतरापुढे दुसरे मन्वंतर, याप्रमाणे सूर्यवंश, चंद्रवंश असा विस्तार होतो व ऊस ज्याप्रमाणे पेरापेराने वाढत जातो त्याप्रमाणे हे सर्व विश्व वाढते. कसं बघा, कसं होतं बघा की म्हणजे नंतर मन्वंतराच्या नंतर मन्वंतरे एका मागून एक येतात. याप्रमाणे सूर्यवंश, चंद्रवंश असा विस्तार होत जातो. या झाडाचा विस्तार होत जातो. कसा विस्तार होतो, ऊस जसा एका पाठीमागे एक त्याला पेरं येत जातात, एका पाठीमागे एक त्याला पेरं येत जातात, जसा वाढत असतो त्याप्रमाणे हे विश्व वाढते. कलियुगाच्या अंती चारी युगातील शरीरे खाली पडतात. सगळ्यात शेवटचं युग म्हणजे कलियुग. सत्वयुग वगैरे वगैरे जे युग आहे त्यातलं सगळ्यात शेवटचं युग आहे हे कलियुग आहे. त्यावेळेस काय होतं की ही शरीरे खाली पडतात, म्हणजे झाडाच्या साली झडून ते वठते. आपण म्हणतो ना झाड वठलं, का वठतं झाड, तर त्याची साले सगळे गळून पडतात आणि मग ते वाळून जातं झाड. मग आपण म्हणतो वठलेलं झाड आहे ते. त्याचे फक्त अवशेष असे उभे राहिलेले असतात, फांद्या वगैरे सगळ्या गळून पडतात, एखाद दुसरी फांदी शिल्लक राहते, पण त्याच्या साली सगळ्या मात्र गळून पडलेल्या असतात, त्याचं आयुष्य संपलेलं असतं. तर त्याप्रमाणे हे जे विश्व आहे झाडाच्या साली झडून ते वठते. इतक्यात कृतयुग सुरू झाले म्हणजे त्याची पुन्हा उत्पत्ती होते, ते जास्त वाढते. झाड वटलं की नंतर कृतयुग चालू होतं. ते कृतयुग चालू झालं म्हणजे त्याची पुन्हा उत्पत्ती होते आणि ते जास्त वाढते. बघा, आपल्याला वाटतं की ही सृष्टी तशीच आहे, असं नाही आहे. आपल्याला वाटतं वर्षानुवर्ष सेम, 2024 आता संपणार आहे, 25 येणार आहे, परत 25 संपेल, 26 येईल.
म्हणजे हे नित्य आहे का? बदलतंय. पण एक साल जे आहे, एक वर्ष, ते तर नित्य आहे का? ते पण बदलतंय. सालातले महिने ते तेच तसे नित्य आहेत का? नाही आहेत, ते पण बदलतात. त्यात रोजचे दिवस आहेत, दिवस सुद्धा नित्य नाही. त्यात तास आहेत, तास सुद्धा नित्य नाही आहे. त्यात क्षण आहेत, सेकंद आहेत. तसंच वर्षामध्ये 3 ऋतू आहेत. पावसाळा झाला, आता हिवाळा येतो. हिवाळ्यामध्ये सर्व मोठी मोठी झाडं त्याची पानगळ होते आणि परत वसंत ऋतूमध्ये त्याला परत पानं येतात. मग आपण त्यावेळेस गुढीपाडवा साजरा करतो. नवीन कोळी पानं आलेली, आंब्याची पानं, नंतर कडुलिंबाची पानं आपण गुढीला उभा करतो. ते सगळे वसंतातले आपले ऋतू आहेत. सगळे वसंताच्या सुरुवातीला येणारे ऋतू आहेत ते सगळे, आणि ते सण आहेत. तर म्हणजे वर्ष सुद्धा नित्य नाहीये, त्यात 3 ऋतू आहेत. त्याचप्रमाणे हे झाड जे आहे हे सुद्धा नित्य नाहीये. कृतयुग सुरू झाले म्हणजे त्याची पुन्हा उत्पत्ती होऊन ते जास्त वाढते. चालू असलेले वर्ष संपून ते जसे पुढील वर्षास आमंत्रण देते, किंवा ज्याप्रमाणे दिवस जातो किंवा येतो हे त्याच्या नित्य येण्या जाण्याने कळत नाही. दिवस येतो जातो, त्यामुळे हे वर्ष येतात जातात, त्यामुळे ते आपल्याला लक्षातच येत नाहीये. आपलं वय वाढतंय क्षणाक्षणाला, हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाहीये. आपल्या हातातल्या आपल्या गाठीशी असणारा जो आपल्या आयुष्यातला जो काळ आहे तो क्षणाक्षणानं सरकत चाललेला आहे. मुठीत धरलेली वाळू जशी थोडी 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 हातातून घसरते, तसं आपलं आयुष्य थोडं थोडं क्षणाक्षणानं कमी होत आहे. आपल्याला माहिती नाहीये, हे लक्षात येत नाही आपल्याला. हे जे सरत चाललेले क्षण आहेत ते वापरायचे कसे, याचं शिक्षण हे ज्ञानेश्वरी देते. तुमच्या हातातला जो काळ निघून चाललेला आहे तो योग्य मार्गाने कसं वापरायचा, भगवंताची आराधना कशी करायची, ब्रह्मपदापर्यंत कसं जायचं, या सगळ्याचं शिक्षण, मार्गदर्शन या निरूपणातून आपलं होत आहे. ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकांवर झुळका येऊ लागल्या म्हणजे कोणची झुळूक संपली व कोणची आली हे समजत नाही, त्याप्रमाणे किती शरीरे उत्पन्न होतात व लय पावतात हे समजत नाही. वारा सुटला म्हणजे कुठली झुळूक आली आणि कुठली संपली आणि कुठली परत दुसरी आली कळत नाही आपल्याला. तसंच कितीतरी शरीर या सृष्टीमध्ये येत असतात, त्यांची वेळ आली की त्यांचा मृत्यू होतो, त्यानंतर दुसरे शरीर येत असतात. हे चक्र चालूच आहे, हे रहाटगाडगं चालूच आहे. सृष्टीचे रहाटगाडगं चालू, अखंड चालू आहे. एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे, ऐसेनी भवतरु हा वाटे अव्ययो ऐसा, जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणिक मिळे मार्गे, एथ असंतची असी जे जगे मानिजे संत, का लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे, नेणतया तरंगू आवडे नित्यू ऐसा, वायसा एके बुबळे डोहीकडे डोळा चालिता पाडे, दोन्ही अथी ऐसा पडे प्रभू जेवी जगा, पै भिंगोरी निघे पडली ते गमे भूमीसी जैसी जडली, ऐसा वेगाती यशी भुली हे तू होत. एक डिरी तुटून पडली न पडली तोच दुसऱ्या शेकडो डिऱ्या फुटतात. ज्या योगाने हा भवरूपी वृक्ष नित्य आहे असं भासतो. एक डिरी म्हणजे एखादी फांदी, एखादी ढाळी, ती तुटून पडली न पडली तोपर्यंत दुसऱ्या शेकडो ढाळ्या त्याला फुटतात. त्यामुळे हा भवरूपी जो वृक्ष आहे तो नित्य आहे असा भास होतो आपल्याला, असा भास होतो, पण तसं नाहीये. कसं, त्यासाठी उदाहरण दिलंय.
नदीचे वाहते पाणी वेगाने चालले म्हणजे त्याला ज्याप्रमाणे मागून येणारे पाणी वरचे वर मिळून वाहते, त्याप्रमाणे हे जग नाशवंत असून त्याला स्थिर असे समजतात. हे जग असताना नाशवंत आहे, पण त्याला स्थिर समजतात. जग स्थिर आहे का? कायम ते त्याचा नाश होत चाललेला आहे, दुसरं उत्पत्ती होत आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय असं हे जग आहे. किंवा डोळ्याचे पाते लवते नाही इतक्यात अवकाशात कोट्यावधी प्राण्यांची घडामोड होते. काय सृष्टीची हे बघा, काय भगवंताची काय करणी आहे, काय माया आहे बघा. आपले पातळ, डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं तोच या सृष्टीमध्ये कोट्यावधी जीव जन्मास येतात आणि कोट्यावधी जीव त्यांचं आयुष्य संपलेलं असतं. एवढं हे फास्ट सुरू आहे चक्र. पण आपल्याला मात्र ही सृष्टी नित्य आहे असं वाटतं, स्थिर आहे असं वाटतं. याचा कधी आपण विचार तरी केला होता का? या सृष्टीचा, याच्या स्थिरत्वाचा किंवा ह्याच्या चलनवलनाचा आपण कधी विचार सुद्धा केला नाही आहे. आणि हा विचार शेकडो वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवलेला आहे. आणि त्याला रेफरन्स म्हणजे गीतेचा रेफरन्स आहे. याप्रमाणे हे जग नाशवंत असून त्याला स्थिर असे समजतात. किंवा डोळ्याचे पाते लवते नाही इतक्यात कोट्यावधी प्राण्यांची घडामोड होते. परंतु समुद्रावर ज्या लाटांवर लाटा येतात त्या नित्य भासतात. त्याचप्रमाणे अज्ञानाला संसार नित्य भासतो. जे अज्ञानी लोक आहेत त्यांना हा संसार नित्य भासतो. आपण सुद्धा आतापर्यंत अज्ञानीच होतो. आता हे वाचल्यामुळे आपल्याला लक्षात यायला लागलं की हा संसार नित्य नाही आहे. याच्यात नेहमी काहीतरी घडामोडी होत असतात. आपण आतापर्यंत अज्ञानीच होतो म्हणायला हवं. आता हे वाचन केल्यानंतर म्हणून संत साहित्य वाचायचं असतं. म्हणजे आपल्याला ज्ञान येतं, समजतं आपल्याला. कावळा आपले एक बुबुळ एका क्षणात दोन्ही डोळ्यात फिरवतो आणि त्या योगाने त्याला एक डोळा असतानाही दोन आहेत असे लोकास भासते. आता हे तुम्हाला माहिती आहे का की कावळ्याला एकच बुबुळ असतं, पण तो एका क्षणात इकडून तिकडे फिरवतो ते बुबुळ. आपल्याला काय वाटतं त्याला दोन डोळे आहेत. तसं फक्त आपल्याला भास होतो. त्याप्रमाणे जग अनित्य असून नित्य आहे असा भ्रम होतो. जग नित्य आहे, हे सगळं एवढी सृष्टी आहे हे नित्य आहे असं आपल्याला भास होतो. फक्त आपण जन्मल्यापासून आपल्या अंगणामध्ये आंब्याचं झाड असतं. आपण 5 वर्ष झालं तर ते झाड तसंच असतं, 10 वर्ष झालं तसंच जायचं, 40 वर्ष झालं तर ते झाड तसंच असतं. ते झाड तसं दुसरं चिंचेचं झाड, दुसरं आवळ्याचं झाड, ही सगळी झाडं मोठी मोठी झाडं तसेच दिसतं. आपल्याला काय वाटतं ही सृष्टी स्थिर आहे, कायम तशीच आहे. पण आपण हे बघत नाही की त्या आंब्याची झाडाची पानं गळून पडतात, दुसरी येतात. चिंचेच्या झाडाला मोहर येतो, परत चिंचा येतात. हे आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं हे स्थिर आहे कारण तेवढं आपण सूक्ष्म बघत नाहीये. किंवा भोवरा वेगाने फिरू लागला म्हणजे फिरत असून तो स्थिर आहे असं भास होतो. त्याचप्रमाणे या जगाचा प्रकार आहे. आपण भोवरा फिरवला बघा, एकदम फरशी जर मऊ असेल ना, भोवरा फिरला की तो एकदम उभा आहे असं वाटतो. आपल्याला जागेवर उभा आहे असं वाटतो, स्थिर आहे असं वाटतो. तसं नसतं. पण ते तसाच प्रकार या जगाचा आहे. आपल्याला वाटतं जग स्थिर आहे पण तसं नाहीये, ते अनित्य आहे. हे बहु असो झडती आधार भोवंडिता कोलती, ते दिसे जैसी आयती चक्राकार, हा संसार वृक्ष तैसा मोडत मांडतू सहसा, न देखुनी लोकोपिसा अव्ययो मानी, परिययाचा वेग देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे, जाणे कोडी वेळा निमिके होत जात,
नाही अज्ञाना वाचुनी मूळ, ययाचे असेले पण टवाळ, ऐसे झाड निमसाळ, देखिले जेणे, तया ते गा पंडुसुता, मी सर्वज्ञ म्हणे जाणता, पै वाग्ब्रह्मी सिद्धता, वंद्यू तोची, योग जाताचे जोडले, तया एकासीची उपयोग गेले, किंबहुना जियाले, ज्ञानाही तयेचेनी, हे असो बहु बोलणे, वाणिजेल तो कवणे, जो भवरुख जाणे, उखी ऐसा. हे पुष्कळ दाखले राहू देत, परंतु एखादा मनुष्य हातात कोलीत घेऊन अतिवेगाने आपले भोवती फिरू लागला म्हणजे ती ज्याप्रमाणे मोठ्या चक्राकार आकाराचे दिसते, त्याप्रमाणे हा संसार रूपी वृक्ष नेहमी नाश पावतो व उत्पन्न होतो हे न समजल्यामुळे लोक वेडेपणाने त्यास नित्य मानतात. काय उदाहरण दिलं बघा, की जळते लाकूड जर आपण असं गोल 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 फिरवायला लागलो तर ते चक्र आहे असं वाटतं आपल्याला. किंवा आपण लहानपणी दिवाळीच्या वेळेस फुलबाजी उडवायचे बघा, असं गोल 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 फिरवायचं आणि त्याच्याकडे आपण पाहिलं डोळे झाकले की डोळ्यासमोर ते चक्र दिसतं. म्हणजे ते खरं आहे का? फुलझडी जी असते, फुलबाजा जो असतो त्याची एक ज्योत असते, पण ते फिरवल्यामुळे त्यातून ते चक्र तयार होतं. म्हणजे ते चक्र खरं आहे का? नाहीये. तसंच आहे हे जे संसार रूपी जे झाड आहे ते नित्य आपल्याला भासतं, पण ते तसं नाहीये. हे नेहमी नाश पावतं आणि उत्पन्न होतो हे न समजल्यामुळे लोक वेडेपणाने यास नित्य मानतात. परंतु या संसार रूपी वृक्षाचा वेग हा क्षणिक आहे व हा एक निमिषात म्हणजे एका क्षणात कोट्यावधी वेळा उत्पन्न होते व लय पावते असे जो समजतो आणि याला अज्ञाना वाचून दुसरे कारण नाही व याचे अस्तित्व खोटे आहे, याप्रमाणे जो या संसार रूपी वृक्षास पूर्णपणे जाणतो तोच मनुष्य अर्जुना सर्वज्ञ आहे व वेदातील सिद्धांत जाणणारे आहे असे मी म्हणतो आणि तोच मला वंद्य आहे. ज्ञानाला नमस्कार प्रत्यक्ष भगवंत सुद्धा करतात. जो ज्ञानी आहे तो वंद्य आहे. वंद्य म्हणजे वंदन करण्यायोग्य असा तो आहे. कोण, कसा, काय ते इथं सांगितलेलं आहे. बघा, आपण परत वाचूयात म्हणजे लक्षात येईल. परंतु या संसार रूपी वृक्षाचा वेग जाणून हा क्षणिक आहे व हा एका निमिषात कोट्यावधी वेळा उत्पन्न होतो व लय पावतो असे जो समजतो, जो ज्ञानी पुरुष समजतो आणि याला अज्ञाना वाचून दुसरे कारण नाही व याचे अस्तित्व खोटे आहे, याप्रमाणे जो या संसार रूपी वृक्षास पूर्णपणे जाणतो तो मनुष्य अर्जुना सर्वज्ञ आहे असे समज. आणि तोच वेदातील सिद्धांत जाणणारी आहे असे मी मानतो. वेदात जे काही सिद्धांत आहे तो 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 मानणार, तो जाणणार आहे असे मी मानतो आणि तोच मला वंद्य आहे. म्हणजे मी अशा पुरुषास, अशा ज्ञानी पुरुषास मी वंदन करतो. योगापासून मिळणारे फळ ही त्यालाच मिळते, फार काय सांगावे. त्याच्याच योगाने ज्ञानालाही जीवन मिळते. असे जे ज्ञानी लोक आहेत तेच लोक ज्ञान जिवंत ठेवतात. ज्ञानी लोकच ज्ञान जिवंत ठेवतात. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ज्ञान जाते कसे? तुम्ही आम्ही गणित शिकलो, बेरीज वजाबाकी शिकलो, आपल्याला कोण शिकवलं? आपल्या गुरुजींनी शिकवलं. गुरुजींना कोण शिकवलं? त्यांच्या गुरुजींनी शिकवलं. त्यांना कोण शिकवलं? त्यांच्या गुरुजींनी शिकवलं. म्हणजे हे ज्ञान पिढ्यानुपिढ्या
आपल्यापर्यंत येत आहे. म्हणजे ज्ञान हे कोण जगवतं? ज्ञानी लोक जगवतात. ज्ञानाला जीवन हे ज्ञानी लोकच देतात. हे पुष्कळ बोलणे असो. अशा प्रकारे हा संसार रूपी वृक्ष अनित्य आहे असे ज्याने जाणले त्याचे कोणत्याही कोणाच्यानेही वर्णन करवणार नाही. या सगळ्यातून सगळं आता राहू दे म्हणतात भगवंत. यातून काय लक्षात ठेवायचं की हा संसार रूपी वृक्ष अनित्य आहे, एवढं लक्षात ठेवा. बस झालं. आणि इथंच हा श्लोक नंबर 1 संपतो आणि इथंच आपला भाग नंबर 5 सुद्धा संपतो. आता उद्या आपण भाग नंबर 6 बघणार आहोत. तर या श्लोक नंबर 1 मध्ये आपण काय काय पाहिलं हे एकदा थोडक्यात आपण समजून घेऊयात. म्हणजे उद्याचा भाग आपल्याला नीट समजून घेईल. श्लोक नंबर 1 मध्ये आपण हे पाहिलं की हे जे झाड आहे, हे जे संसार आहे, हे जग आहे, याला झाडाची उपमा दिलेली आहे. झाड कसं आहे? त्याचे मूळ खाली आहेत, फांद्या खाली आहेत. मूळ वर आहे, फांद्या खाली आहेत. तसेच या झाडाला, हे झाड कशापासून उत्पन्न झालं? माया नावाच्या बीजापासून उत्पन्न झालं. मग पहिली डहाळी, दुसरी डहाळी, तिसरी झाली डहाळी, पहिलं पान, दुसरं पान, पहिलं मूळ, पहिला मूळ, हे सगळं काय आहे ते आपण पाहिलं. त्यानंतर आपण महत्वाचं हे पाहिलं की हे झाड आहे हे नित्य नाही आहे, हे अनित्य आहे. तसंच हे झाड, मग झाड संपतं कधी? तर ज्यावेळेस कल्पांताच्या वेळीच या झाडाच्या ढाळ्या तुटून पडतात आणि परत जगत उत्पत्तीच्या वेळेस पुन्हा नव्याने उत्पन्न होतात. असं हे झाड आहे. आणि हे झाड अनित्य कसं आहे यासाठी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्यातून फक्त शेवटी एक सिद्ध केलेलं आहे, एक गोष्ट सांगितलेली आहे भगवंताने की हे संसार रूपी वृक्ष हा अनित्य आहे. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने परत मनातल्या मनामध्ये तो संकल्प मनातल्या मनात म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.